लोकशाही मराठीच्या सततच्या पाठपुराव्याला प्रशासनाला आता मात्र जागा करण्यात यश आलेलं आहे. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग आहे. 44व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक पाहायला मिळतोय. आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी मागच्या 1-1.5 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं वास्तव्य जे आहे ते लोकशाही मराठी म्हणून आम्ही दाखवत होतो. सततच्या पाठपुराव्यानंतर लोकशाही मराठीच्या या सततच्या बातमीच्या नंतर आज आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग आलेली आहे. मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जुहूचा समुद्रकिनारा आता हळूहळू स्वच्छ व्हायला लागलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर पालिका प्रशासनाकडनं मागच्या काही दिवसांपासून वारंवार आपण म्हणत होतो की जे दावे करण्यात आले होते ते दावे फोल ठरत होते. आज जर आपण पाहिलं तर पालिका प्रशासनाच्या वतीनं हे काम वेगानं केलं जात आहे. सध्या इथे यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे हललेली आहे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढून आता किनारा स्वच्छ केला जात आहे. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिलेल्या महत्वपूर्ण आदेशाची अंमलबजावणी अद्यापही कागदावरच असल्याचं चित्र आहे. कारण चौपाटीवरती आपण जर पाहिलं तर अद्यापही नागरिकांच्या जनजागृतीसाठी आवश्यक असलेले निर्देश फलक जे आहेत ते आजही लावण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे प्रत्यक्षात इथे कोणतेही फलक अद्यापही आपल्याला पाहायला मिळत नाहीये किंवा तसं काम देखील पालिका प्रशासनानं सुरू केलेलं नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर आता इथे येणारे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना हाताशी धरून किंवा मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत लोकशाही मराठीच्या वतीनं. आणि त्या ग्रुपमध्ये एकूणच आपण पाहतोय की समुद्रकिनारी विस्तीर्ण आहे आणि या ठिकाणी जिथे जिथे कुठे कचरा असेल त्या ठिकाणचे फोटो व्हिडिओज जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक टाकू शकतात. हेच मेसेज जे आहे ते पालिका प्रशासनाकडे थेट पोहोचले जातील आणि तिथला कचरा जो आहे तो त्वरित उचलला जाईल. अशी एक मोहीम आता आम्ही नवीन सुरू करणार आहोत. त्यामुळे लोकशाही मराठी म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. पुढील या सगळ्याच परिस्थितीचा आढावा दर दिवशी आम्ही घेत राहणार आहोत. जोपर्यंत जुहूचा समुद्र किनारा हा पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठीची या सगळ्याच गंभीर परिस्थितीकडे करडी नजर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर जुहूचा समुद्र किनारा हळूहळू स्वच्छ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लवकरच मुंबईकरांसाठी स्वच्छ आणि सुंदर जुहूचा समुद्र किनारा मिळणार आहे, कारण पालिका प्रशासनाला आता पूर्णपणे जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक आता नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? मागच्या 43 दिवसांपासून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आजचा 44वा दिवस आहे. काय नेमकी परिस्थिती इथे आज तुम्हाला पाहायला मिळते? मी तुमचे प्रयत्न गेले 43 दिवसाचे सतत बघतोय आणि मला धावताना काय त्रास होत होता आणि आता कसा आहे हे बघतोय. तर मी तुम्हाला आधी पूर्णपणे साष्टांग दंडवत. थँक्यू सर. आणि तुमच्या या एफर्टमुळे अक्षरशः किनारा आज एकदम सुंदर झालेला आहे. जनरली चॅनलचं उद्दिष्ट असतं की टीआरपी वाढवणं, पण आता हे जे तुम्ही करताय हे टीआरपी वाढवायला करत नाही आहात. हे ऍक्च्युअली जागृत लोकशाहीचं लक्षण आहे की तुम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताय की कुठे काय त्रुटी आहेत आणि त्या कशा भरून काढाव्या हे सजेस्ट करताय. सूचना फलक लावलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा जास्त की डस्टबिन्स खूप वाढवली पाहिजेत, कचऱ्याचे डबे वाढवले पाहिजेत. आम्ही स्वतः एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करणार आहोत ज्यामध्ये तुमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक जे दर दिवशी वॉक करतात समुद्रकिनारी, त्यामुळे पालिकेचे अधिकारी ह्या सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही ऍड करणार आहोत. आणि दर दिवशी जिथे तिथे तुम्हाला कुठेही कचरा सापडेल तिथले फोटो व्हिडिओज तुम्ही इथे टाकू शकतात आणि त्वरित त्यावरती पालिका प्रशासनाला आम्ही हे सगळेच मेसेज देऊन मात्र तिथला कचरा लगेच साफ करण्यासाठी आम्ही आता नवीन मोहीम सुरू करत आहोत. काय वाटतं याविषयी? फार सुंदर, म्हणजे सुंदर विचार आहे आणि सुंदर मोहीम आहे आणि लोकशाहीमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनचं एक उदाहरण आहे. तुम्ही चांगलं करताय की त्यांना जर ह्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल किंवा अंतरामुळे लक्षात येत नसेल तर तुम्ही त्यांच्या नजरेस ऑटोमॅटिकली आणून देताय. आणि व्हॉट्सअप ग्रुप आपला असाच व्हॉट्सअप उघडलं जातं तर व्हॉट्सअपमध्ये बघितलं जाईल आणि त्याच्यावर ऍक्शन होईल. लोकशाही मराठी म्हणून दर दिवशी आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.